नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मित्रवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरीला काहीतरी कागद पडलेले दिसत आहेत. त्यामुळे ती अशी खाली वाकून बघते आणि ते कागद जे काही आहेत ते इथे उचलते. तर त्यामध्ये ना फोटो आहे. ईश्वरी त्या फोटोकडे बघत म्हणते, कोण आहेत हे? अर्णव सरांचे बाबा, असं एकदम ती म्हणते आणि त्या फोटोकडे बघत राहते. आता पुढे काय घडणार आहे ते बघत राहूया आपण प्रेक्षकांनो. तर तिथे तिला अजूनही चिठ्ठ्या वगैरे सापडत आहेत पडलेल्या. पेपरचे तुकडे आहेत काहीशी, ते ती उचलते आणि आता ईश्वरी काहीतरी विचारात आहे. ती म्हणजे एकदम तेवढ्यामध्ये ना लाईटच गेलेल्या आहेत. ईश्वरी म्हणते, हे भगवान, लाईट पण आत्ताच जायची होती. नेमकं काय असेल हे प्रकरण? कसला एवढा पर्दाफाश झाला असेल? ईश्वरी ना तेच सगळं असा विचार करते. पण ती ना घागरीमध्ये ते चिठ्ठ्या वगैरे जे काही पेपर मिळाला होता ते सगळं भरतीये घागरीमध्ये आणि स्टोअर रूममधून बाहेर येते. तर प्रेक्षकांनो, अर्णव बापडा बिचारा ना असा एकटाच बसलेला आहे. त्याला जुन्या गोष्टी आठवत आहेत भूतकाळातल्या. तर आता अविनाश मामा आले तिथे अर्णवला शोधत. त्यांना अर्णव असा एकटा कोपऱ्यात वेगळ्या एके ठिकाणी बसलेला दिसतोय. त्यामुळे अविनाश मामा धावत धावत अर्णवच्या जवळ येतात आणि आता ते अर्णवला हाक मारतात. अर्णव, पाटीलचा फोन आला होता. त्याने सगळीकडे आपल्या लाडक्या जावई बापूंसाठी फिल्डिंग लावलेली आहे. आता काय तो सुटणार नाही. आणि अविनाश मामा म्हणतात, आणि एकदा का तो आपल्या तावडीत सापडला की त्याचं पुढे काय करायचं ते आता आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे अंजलीला, आईला काय सांगायचं वगैरे वगैरे ते सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. अविनाश मामा एकटाच बोलत आहेत. अर्णवचं लक्ष नाही आहे. तर अर्णव, काय रे, काय झालं? अरे एवढं टेन्शन घेऊ नकोस, आपण त्या राजेशला चांगलं वठणीवर आणूया. तर लगेच अर्णव म्हणतो, मामा अरे कधी कधी ना असं म्हणजे नको असलेले विषय बाहेर पडल्यावर किंवा निघाल्यावरती त्रास होतो. अविनाश मामा म्हणतात, नको ते विषय. तर लगेच ना अर्णव म्हणतो, म्हणजे लहानपणापासून जे काय बोलायला नाही आवडत ते अचानक समोर आलं की मी नाहीच हँडल करू शकत स्वतःला, माझे इमोशन्स नाही हँडल करू शकत. तर अविनाश मामा म्हणतात, नेमकं काय ते सांगशील का? तर अर्णव ना असा एकदम म्हणजे उदास झाला आहे आणि काही नाही असं म्हणतोय तो. आणि आता प्रेक्षकांनो, इकडे ना अविनाश मामांच्या लक्षात येतं आहे. ते अविनाश मामा अर्णवच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, आलंय माझ्या लक्षात, तुला काय बोलायचं आहे ते. आणि ते पुढे म्हणतात, तू विसरून जा असं म्हणणार नाही मी, पण तू ते विसरणं शक्य नाही आहेस. पण एक गोष्ट सांगतो तुला की अर्णव, आता तू एकटा नाही आहेस. ईश्वरी आहे तुझ्यासोबत आणि ती खूप समजूतदार आहे रे. तुला या सगळ्या दुःखातून बाहेर काढेल बघ तू, असं इकडे अविनाश मामा धीर देतात अर्णवला. तर अर्णव म्हणतो, डोंट वरी मामा, आय विल हँडल दिस, असं तो म्हणतो. आणि अजूनसुद्धा असं की नाही असं खूप उदास होऊन बसलं. तर अविनाश मामा त्याला एकटं त्याचा वेळ घेऊ देतात, थोडा वेळ बसू देतात आणि तिकडनं निघून जात आहेत. तर प्रेक्षकांना वल्लरी शोधत निघाली आता ईश्वरीला. तोपर्यंत ईश्वरी तिला येताना दिसते. ती कसल्या तरी विचारातच येते. तर वल्लरी बघा कशी टुटकी वाजवते आणि तिला भानार आणते. म्हणते, काय गये, साध्या घागरी शोधायला तुला इतका वेळ लागतो? मला वाटलं काहीतरी घोळ घातला असेल म्हणून आले होते मी बघायला. तर ईश्वरी म्हणते, नाही, पसारा आहे ना खूप आतमध्ये आणि अंधारही होता, त्यामुळे ना शोधायला वेळ लागला. त्यामुळे एकच घागर घेऊन आणले, बाकीच्या नंतर आणेल. तरी लगेच वल्लरी म्हणते, अंधार? तर ईश्वरी म्हणते की हो, ती ट्यूबलाईट सारखी बंद चालू होत होती आणि नंतर बंदच पडली. तर लगेच ना इकडे वल्लरी विचारते, उपयोगाची काही वस्तू बघितलीस का? तर लगेच ईश्वरी विचारते, उपयोगाची? तर वल्लरी म्हणते, अगं पूजेसाठी. तर ईश्वरी म्हणते, नाही, बाकी काही नाहीच आहे, सगळ्या वस्तू अशा धूळखात पडल्या आहेत. मी अनिताताईंना सांगते ट्यूबलाईट लावून घ्यायला. त्याने ट्यूबलाईट लावून घेतली की बाकीच्या घागरी आणून ठेवेन मी बाहेर. आलेच मी, असं म्हणत ईश्वरी तिकडनं जाते. तर वल्लरीला मात्र समजत नाही की आता ईश्वरीनं जे बघायला पाहिजे होतं ते तिनं बघितलेत की नाही. तर ती मनात म्हणते, तिच्या बोलण्यावरून तरी वाटत नाही आहे की हिने फोटोज बघितले असतील. दुसरं काहीतरी डोकं ना लढवावंच लागेल वल्लरी, असं वल्लरी म्हणते. तर इकडे अंजली फोनवर बोलते, म्हणते, नाही तसं काही नाही, सगळं ठीक आहे, थँक्यू, असं सगळं बोलते. आणि अंजली ना एकटीच रडते बरं का प्रेक्षकांनो इथे. तर आता ईश्वरी आली आहे आणि ती विचार करते ईश्वरी की आता मी ह्या सगळ्या चिठ्ठींविषयी, या सगळ्या फोटोविषयी अंजलीताईंशीच बोलू का? या पेपरमधल्या बातमीबद्दल अंजलीताईंनाच विचारू का? त्यात सांगू शकतील मला, असं ती म्हणते. आणि ती आता अंजलीच्या जवळ येऊन बसते, घागर तिथे ठेवते टेबलवर आणि प्रेक्षकांनो अंजलीला हाक मारते, अंजलीताई थोडं बोलायचं होतं. तर अंजली आपले डोळे पुसतच म्हणते, ये ना बस, असं म्हणत. तर अंजलीच्या जवळ ईश्वरी बसली. अंजली विचारते, काय झालं चिंटू, काही बोलला का तुला परत? तर ईश्वरी ना एकदम अंजलीकडे बघते. तर तिला कळतंय की ती रडतीये. ईश्वरी आता विचारते, ताई ते सगळं सोडा, पण मला एक सांगा, तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? तर अंजली म्हणते, अगं गायनॅकशी बोलणं झालं आता फोनवरती,
पुढच्या आठवड्यात रुटीन चेकअप आणि सोनोग्राफीसुद्धा आहे. आणि काय आहे ना, मी त्यांना सांगितलं होतं की सगळं ठीक आहे, पण खरं सांगू का ईश्वरी, सगळं ठीक नाही आहे ग असं म्हणत अंजली रडते. तर ईश्वरी विचारते म्हणजे, तर अंजली म्हणते म्हणजे मला ना खूप आतनं खूप भीती वाटते ईश्वरी. माझी प्रेग्नन्सी ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. घरात सगळ्यांनाच या गोष्टीचं टेन्शन आहे. ते दाखवत जरी नसले ना तरीसुद्धा आहे का टेन्शन त्यांना. सगळे खूप काळजी घेतात माझी, पण काय आहे ना कधी कधी ना असं आतनं खूप एकटं वाटतं ग मला. आणि काय आहे ना, हे हवे होते ग. आपण काळजीत असताना आपल्या नवऱ्याने आपल्या हातात हात जरी घेतला ना तरी आपलं निम्मं टेन्शन तिथेच कमी होतं ना. तर ईश्वरी म्हणते अहो येतील ना ते, आणि तुम्ही एवढी काळजी का करताय. सगळं अगदी छान होणार आहे, बढिया होणार आहे. आणि राजेश जिजू आल्यानंतर तुम्हाला एकटंही नाही वाटणार बिलकुल. तर अंजली हो असं म्हणते आणि म्हणते आणि तू सुद्धा आहेसच की ग माझ्यासोबत असं म्हणत दोघी जरी छान हसतायत. तर ईश्वरी मला अंजली म्हणते आता तुला सांगू, मला ना माझं बाळपण ना तुझ्यासारखं झालेलं हवं आहे, अगदी बडबड करणारं. हा गुण घ्याव्या त्याने त्याच्या मामीकडून. तर अंजलीला ईश्वरी म्हणते ते तो घेईलच माझ्याबरोबर राहून राहून, पण काय आहे ना यापुढे तुमच्या डोळ्यात अश्रू दिसले ना ताई तर मात्र मी तुम्हाला हक्काने ओरडेन हा आता, असं ईश्वरी अंजलीला म्हणते. तर अंजली हसतीये गोड अशी. ईश्वरी म्हणते नका टेन्शन घेऊ, होईल सगळं नीट असं सांगते. आणि प्रेक्षकांना अंजली पण जरा इमोशनल झाली आणि म्हणते मी ना गोळ्या घेऊन आलेच असं म्हणत आता अंजली तिकडनं बाहेर निघून जाते. तर प्रेक्षकांना ईश्वरी जे काही अंजलीला विचारणार होती ते काही ती आता विचारू शकली नाही आहे. आणि आता पुढे काय घडणार आहे ते बघूया आपण, काय ह्या प्रकरणाचं नेमकं काय होणार आहे ते बघत राहूया. तर अंजली गेल्यानंतर इथे ईश्वरी म्हणते ताई आधीच टेन्शनमध्ये आहेत, त्यात त्यांना जुन्या आठवणींबद्दल नको विचारत बसायला असं म्हणते. त्रास होईल त्यांना असा विचार ईश्वरी इथे करते. आणि आता त्यामुळे तिनं काही विचारलेलं नाही आहे. प्रेक्षकांनो ईश्वरीकडे आपल्या रूममध्ये आली आणि ती रूममध्ये इकडून तिकडून फिरताना ते सगळे कागदच घेऊन विचार करते नेमकं काय झालं असेल. आणि तिला आठवतं आहे की माझ्या बापाचं नाव नाही काढायचं असं अर्णवने तिला सांगितलेलं असतं. तिने बेडवर तसेच ते पेपर ठेवलेत बरं का, तुकडे जी काही बातमी आहे तो पेपर तो तसाच ठेवला इथे. वडिलांचं नाव नाही काढायचं असं अर्णव सर आज म्हणाले होते, त्याचा आणि याचा काही संबंध असेल का असा प्रश्न इकडे ईश्वरीला पडला आहे. आणि काहीच कळत नाही आहे ती असं म्हणते स्वतःशीच. आणि आता म्हणते देवा काय आहे हे सगळं देवा. आणि प्रेक्षकांना तोपर्यंत अर्णव पण येतो, ऑलराईट मी मेल चेक करतो असं म्हणतो, फोनवर बोलत येतोय. तर ईश्वरी ते पेपर तिथेच ठेवते आणि तीसुद्धा आपला आवरायला फ्रेश व्हायला कपाट उघडते आणि आतमध्ये वॉशरूममध्ये जाते. तर ती निघून गेल्यानंतर अर्णवचं लक्ष समोर बेडवर जातं आणि बेडवर त्याला ते कागद दिसत आहेत. आता पुढे काय घडणार, अर्णव आणि ईश्वरीमध्ये भांडण होणार का ते बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. अर्णव इकडे काय तो जो काही आहे तो मेल चेक करतोय तरीसुद्धा त्याचं लक्ष हळूहळू त्या पेपरकडेच जाते. म्हणजे म्हणतात ना की संशय एकदा आला की त्या गोष्टीकडेच लक्ष जात राहतं आपलं सतत सतत. तसंच काहीच या अर्णवच्या बाबतीत झालं असं म्हणायला हरकत नाही. अर्णव आता शेवटी उठतोय तिथून आणि बेडवर ठेवलेला तो पेपर जो काही आहे तो हातामध्ये घेतोय आणि मग त्याला ती बातमी वाचून सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. माझं सगळं जग तुमच्यात होतं, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवला मी तुमच्यावर. सांगा असं काय होतं त्या मुलीमध्ये की मी तुम्हाला दिलेली साथ, मुलं, या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळं विसरलात. आणि मग प्रेक्षकांनो त्या मुलीला या बायकोचा तळतळाट लागणारच आहे. बरबाद केलंय तिनं माझं संसार असं म्हणत नाही इथे अर्णवची आई रडत असते आणि म्हणते ती सुखी नाही राहणार ती, असं सगळं अर्णवला आठवतं आहे. आणि मग प्रेक्षकांनो अर्णवला ते सुद्धा आठवतं आहे की कसं या सगळ्याचं भांडणं झाल्यानंतर इकडे अर्णवच्या आईने कसं गळफा स्वतःला लावून घेतला होता आणि ही दोघं लहान असताना कसं आई असं म्हणून ओरडली होती. हा सगळा भूतकाळ जो काही आहे तो इकडे अर्णवला आता आठवतोय. ईश्वरी तेवढ्यात फ्रेश होऊन येते आणि व्हॉट द हेल इज दिस मिस इंदोर, काय आहे हे असं म्हणत अर्णव ईश्वरीवर चिडतो आणि म्हणतो आणि इथे काय करताय आपल्या रूममध्ये असं ओरडून विचारतो तो. काय आहे हे असं ओरडून म्हणतो आणि म्हणतो जस्ट स्पीकअप बोल. तर ईश्वरी म्हणते जानबुजके नाही आणलंय ते स्टोर रूममध्ये. तर लगेच अर्णव म्हणतो तुला सकाळी सांगितलं होतं ना मी की या माणसाचं नाव माझ्यासमोर नाही काढायचं म्हणून. तर ईश्वरी विचारते का नाही काढायचं आहे, त्यामुळे जे घडले ते बदलून जाणार आहे का. आणि तुम्हीच नेहमी बोलताना म्हणताना आपलं घर, मग ज्या गोष्टी आपल्या घरावरती डाग आहेत त्या मला असं ईश्वरी बोलत असे. तोपर्यंत अर्णव तिला ओरडून म्हणतो शटाप, तुला काय वाटतं हे सगळं जाणून घेण्याचा तुला हक्क आहे, तुला अजिबात नाही आहे. मला त्रास देण्यासाठी मुद्दामून हे केलंस ना तू, कारण तुला सकाळी ह्याची आयडिया मिस आली होती मिस इंदोर की म्हणजे हे पेनफुल पास्ट आहे
माझ्यासाठी हा मी सिंदूर. गेली कित्येक वर्ष मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न करतोय पण नाही विसरता येत आहे मला. आणि तू हे सगळं माझ्या समोर आणलंस परत. आणि हाऊ तू म्हणजे किती मीन आणि हार्टलेस आहेस. मला त्रास देण्यासाठी तू इतक्या खालच्या लेवलला जाऊ शकतेस असं वाटलं नव्हतं मला मी सिंदूर. तर ईश्वरी म्हणते हे बघा हे सगळं मी मुद्दामून. तर अर्णव म्हणतो शटाप, माझ्यासमोर आता एकही शब्द नाही बोलायचा. तू इतके रिवेंजफुल असशील ना असं वाटलं नव्हतं मी सिंदूर. असा आरोप करत अर्णव तिकडनं जात असतो. तर प्रेक्षकांनो ईश्वरी आता त्याला अडवते, त्याच्या जवळ येते आणि म्हणते हा एवढा मोठा आरोप तुम्ही माझ्यावरती कसा काय करू शकलात हां असं विचारते. आणि म्हणते तुम्हाला काय वाटलं हे सगळं मी सगळं मुद्दामून केलं आहे हां. आजपर्यंत तुमचं सगळा राग सगळा अपमान सहन केला आहे मी. काही एक बोलले नाही आहे मी. खूप वाईट वाटलं पण विसरून जाण्याची कोशिश केली मी. आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते आज हा कागद माझ्या हाती काय लागला. माझ्यावरती तुम्ही एवढा मोठा आरोप करून मोकळे झालात असं ईश्वरी म्हणते तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा त्रास होतो यात माझा काय दोष आहे. अर्णव बोलत असतो तोपर्यंत ईश्वरी म्हणते आज 1 मिनिट तुम्ही मला म्हणालात की हे सगळं जाणून घेण्याचा मला हक्क नाही आहे. पण मग तुम्हाला हक्क आहे का माझ्यावरती कुठलाही आरोप करण्याचा हां असं ईश्वरी विचारते. आणि म्हणते आधीच ना माझ्या आयुष्यात सगळं बदलून गेलेलं आहे जे काही घडलं आहे ते. त्यात हे सगळं करून ना मला माझा त्रास वाढवायची हौस नाही आहे. मी परत एकदा आणि शेवटचं तुम्हाला सांगते की मी हे सगळं मुद्दामून केलेलं नाही आहे. तर अर्णव म्हणतो खोटं बोलतेस हे तू. आणि या सगळ्यात सकाळी तुला ओरडलो ना म्हणून तू मला परत पास्ट काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस तू. रिव्हेंज घेतेस तू. तर ईश्वरी म्हणते रिव्हेंज अहो हे सगळं असलं ना माझ्या डोक्यातही येणार नाही कधी असं ईश्वरी म्हणते. आणि म्हणते जो माणूस छोट्या छोट्या गोष्टींवरनं बेहिसाब रागवतो वाटेल ते बोलतो कधी काय करेल रागाच्या भरात काही सांगता येत नाही अशा माणसाच्या बाबतीत हे सगळं मी असं मुद्दामून करेन असं वाटतंय का तुम्हाला असं ईश्वरी विचारते. आणि म्हणते हे बस झालं हे सगळं आता सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. तुम्हाला काय वाटलं तुम्ही वाटेल तसे वागाल आणि मी ते सहन करेल तर जमणार नाही असं ईश्वरी सांगते हात टाकून. आणि म्हणते लक्षात ठेवा. तर गो हेल विथ यू असं इकडे अर्णव म्हणतो. तर ईश्वरी सुद्धा चिडून त्याला सेम टू यू असं म्हणते. आता अर्णव चिडून बाहेर निघून गेलाय. तर ईश्वरी तो निघून गेलाय त्या दिशेकडे बघते. राग आलाय बिचारा ईश्वरीला. आता बघूया पुढे काय काय होते ते. तर आकाश इकडे म्हणतो अनिताताई लवकर खूप काम बाकी आहे असं तो आकाश सांगतोय. घागरी वगैरे आणून ठेवल्या डेकोरेशन वगैरे सगळं चालू आहे तयारी. तर अर्णव रागारागात खाली येतोय. आता आकाश झाली सगळी तयारी असं वल्लरी विचारते आकाशला. तर आकाश म्हणतो हो मॅडम होती आहे डोंट वरी. तर आता वल्लरी मामी हाक मारते अर्णवला. म्हणतो अर्णव कुठे बाहेर चाललास का असं विचारते लगेच ती. तर अर्णव म्हणतो तर लगेच आकाश म्हणतो दादा तुझ्याकडे आज 2 ऑप्शन आहेत. एक तर डायरेक्ट घराबाहेर निघायचं नाही तर स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायचं. कारण हा घागर फुंकण्याचा कार्यक्रम स्ट्रिक्टली फॉर लेडीज आहेत जेंट्स नॉट अलाउड. तर लगेच अर्णव विचारतो तू कुठे जाणार आहेस. कारण आकाश म्हणतो मी इथेच आहे. तर अर्णव म्हणतो का तू जेंट्स नाही आहेस चल आपण इकडे बाहेर रूममध्ये जाऊन बसूया. तर लगेच आकाश म्हणतो रिअली. तर अर्णव म्हणतो अरे काम करत बसूया. तर आकाश म्हणतो आलो असतो रे पण दीदीना माझी इथे ड्युटी लावली आहे व्हिडिओ रेकॉर्डिंगची असं अर्णवला आकाश सांगतो. तेवढ्यात अंजली येते आणि म्हणते दीने ड्युटी लावली म्हणे कर की रे एक दिवस आमच्यासाठी काम असं सगळं बोलणं चालू आहे. अर्णवचा चेहरा इकडे पडलेला दिसतोय वल्लरीला. त्यामुळे वल्लरी कळ काढते म्हणते अर्णव काय रे काय झालं तुझा चेहरा असा का दिसतोय. तर प्रेक्षकांनो इकडे राकेश कुठनं तरी लपून असा बाहेर आलाय आणि तो आता काय विचार करतोय किंवा काय करणार आहे बघूया. रागातच आहे अजूनसुद्धा तो खूप. आणि तो म्हणतो द ग्रेट ASR उर्फ अर्णव राजेश शिर्के. आता तुला वाटतंय की तुझं आयुष्य परफेक्ट आहे असं तुला वाटतंय पण काय आहे ना सगळं आहे तुझ्याकडे असं वाटतंय ना तुला. पण तुझं घर तुझं कुटुंब तुझा बिझनेस तुझं साम्राज्य तुझी ती बावळट बहीण आणि माझी हो माझीच इंदोरी माझीच ती इंदोरी जिलबी असं इकडे राकेश म्हणतोय तो. आणि पुढे म्हणतो सगळं आहे रे सगळं जरी तुझं असलं ना तरी ती इंदोरी जिलबी ईश्वरी फक्त माझीच आहे माझी असं जोरात हात आपटून वगैरे बोलतोय आणि म्हणतोय फक्त माझी आहे तू. ऑल राईट्स आर रिझर्वड असं सगळं चिडून म्हणतोय. तर प्रेक्षकांनो इकडे वल्लरीने अर्णवला प्रश्न विचारलाय आणि ती ईश्वरीकडे पण बघतीये. तिकडे ईश्वरी जिन्यातून उभी राहिली आहे आणि वल्लरी विचारते अर्णवला बायकोशी भांडण झालंय का. अरे आजच्या चांगल्या दिवशी तरी नका भांडू असं वल्लरी ते विचारते. तर लगेच म्हणते अर्णव नाही मामी तसं काही नाही आहे. तर वल्लरी म्हणते आता हे तू मलाच सांगणार लहानपणापासून तुला मी वाढवलंय जरा जरी बिनसलं ना तरी तुझा चेहरा बघून लगेच कळतं मला जे काही असेल ते असं इकडे वल्लरी बोलते. आणि म्हणते खरं सांग
तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झाले का, काय झालं असं विचारते. तर अंजलीसुद्धा काळजीने बघते. तर अर्णव म्हणतो मामी खरंच असं काही झालेलं नाही आहे. मी असं म्हणत ना अर्णव आता ईश्वरीकडे बघतो. ईश्वरी जिन्यात उभी आणि प्रत्येकाचं लक्ष ईश्वरीकडे जातं आहे. तर अर्णव ईश्वरीकडे बघत म्हणतो बघितलंस ना मिसेस राजेश शिर्के अजून तयारच नाही आहेत. तर इकडे ना ईश्वरी हसल्याचं नाटक करते. तर अर्णव म्हणतो तू पण तर तयारच नाही झाली आहेस. तर वल्लरी म्हणते हो. आणि मग अर्णव म्हणतो मामा कुठे, आम्ही दोघे आमचं काहीतरी प्रोग्राम करतो असं म्हणत विषय चेंज करतो अर्णव. आणि मी बघतो असं म्हणत ना मामाला फोन करायला जातो. तर एक नजर ना ईश्वरीकडे बघतोय आणि म्हणतो मिसेस राजेश शिर्के. अर्णव ईश्वरीकडे बघत म्हणतो तयार व्हा पटकन, खाली सगळे वाट बघतायत. तर लगेच प्रेक्षकांना ईश्वरीसुद्धा हो असं म्हणत आतमध्ये जाते. तर वल्लरी बघा कशी बघते ईश्वरीकडे, अंजलीसुद्धा बघते ईश्वरीकडे वरती. अर्णव म्हणतोय तुमची वाट बघतायत सगळे मिसेस राजेश शिर्के. तर राकेश इथे म्हणतोय तुला वाटत असेल की आयत्या वेळी येऊन तू तिला वाचवलंस, तिच्याशी लग्न करून माझ्या हातात तोंडाशी आलेला घास तू हिसकावून घेतलास, पण बिंडोक आहेस तू, बिंडोक आहेस असं अर्णवला म्हणतो इकडे. आता राकेशला अजून काय वाटतंय देव जाणे. इकडे प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवकडे बघून हसतीये गोड अशी, हो असं म्हणते आणि होते ना तयार असं म्हणते आणि आता आत निघून जाते. ते आलेच मी असं म्हणते. तर प्रेक्षकांनो इकडे ना अंजली आता अर्णवला हाक मारते आणि म्हणते चिंटू अय बघ ना, ऐक ना, तू आज घरी थांबशील का प्लीज, मला ना जरा बरं नाही वाटत आहे. तर ऑफकोर्स ताई मी घरीच आहे, डोंट वरी असं अर्णव इथे सांगतो अंजलीला. आणि म्हणतो आणि तू कधी तयार होणार आहेस असं विचारतो. तर अंजली म्हणते आता लगेच तयार होते मी. तर आहे मी ताई, काही लागलं तर हाक मार असं म्हणतो. तर लगेच अर्णव तिकडनं जातो. तर वल्लरी अर्णवकडे आणि ईश्वरीकडे बघतीये आणि मनातल्या मनात ती म्हणते अर्णव हुशारीने शब्दात न अडकता जे काही आहे ते बदललं आणि त्याने बोलणं, पण या नवरा बायकोमध्ये ना नक्की काहीतरी झालंय, पण कशावरून झालंय हे मला कळायलाच हवं. स्टोअर रूममध्ये हिला पाठवण्याचा हिला फायदा नक्की झालाय का नाही असं कळेलच असं इकडे वल्लरी विचार करते. प्रेक्षकांनो अष्टमीच्या पूजेसाठी सगळ्या बायका वगैरे इथे जमल्या आहेत. आकाश छान फोटो काढतोय. अंजली ते सुरू करायचा काय कार्यक्रम असं विचारतात बायका. तर अंजली म्हणते ईश्वरी आली की लगेच आपण सुरू करूया. तर आल्या बघा राजेश शिर्केंच्या सुनबाई असं म्हटल्यानंतर सगळ्यांचं लक्ष वरती जातं. अगदी आजीसुद्धा बघताय. तर ईश्वरी अशी छान नऊवारी साडी नेसून छान अशी नटून उभी राहिली आहे जिन्यात आणि छान अशी हसतीये, छान प्रसन्न असं वाटतंय बरं का तिच्याकडे बघायला. आकाशसुद्धा असा छान फोटो काढतो ईश्वरीचा. ईश्वरी हळूहळू जिना उतरत अशी खाली येते. वातावरण अगदी प्रसन्न झालंय बरं का इथे. तर प्रेक्षकांनो ती अशी गोड बघून हसते ना, आजींना पण आवडते बरं का, ती छान दिसते. ते पण कोणीच असं आजी तोंडावर म्हणत नाहीयेत. अंजली लगेच ईश्वरीच्या असं गालाला वगैरे हात बीत लावते. तोपर्यंत त्यातली एकटी बाई म्हणते की किती नाजूक आणि देखणी आहे हो तुमची सूनबाई. तर लगेच ना असं म्हटलं तर ईश्वरी अंजलीकडे बघून असते. तर वल्लरी म्हणते मनातल्या मनात काही लोणचं घालायचंय का या रूपाचं, हे देखणी आहे म्हणे असं म्हणत तोंड वाकडं करते. तर ईश्वरी आणि अंजली आता बसलेले आहेत. इकडे अंजली सांगते चला कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर बायका आता फेर धरतायत आणि गाणी सुरू होत आहेत तिकडे की छान अशी फेराची जी काही गाणी असतात ती सुरू होत आहेत. मध्ये घागरी वगैरे ठेवल्या आहेत. आकाश प्रत्येकाचे इथे फोटो काढतोय. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे, आला शंकरूबा शंकरूबा कवर माझी खेचू दे, असं सगळं गाणं चाललं आहे. ईश्वरी जरा ऑकवर्डच आहे आणि ती विचार करते, हसतीये. अंजली तिच्याकडे बघून गोड असते. सगळा कार्यक्रम जो काही चालला आहे तो बघण्यात गोड असते. वल्लरी म्हणते माझे फोटो काढ असं आकाशला सांगते आणि अगदी पोज बीज देते फोटो काढण्यासाठी. तर आकाश प्रत्येकाची इकडे ना फोटो काढतोय मस्त मस्त असे. वल्लरी ईश्वरी अंजली सगळे असे फोटो काढतोय असं म्हणून सांगतो. तर आकाश छान छान फोटो काढतोय या दोघींचे. ईश्वरी आणि अंजलीसुद्धा असे छान पोज देत आहेत, गालबिल असं काढतात. आकाशची मात्र मजा आहे बरं का. या कार्यक्रमामध्ये त्याला इथे बोलवलं आहे फोटो काढण्यासाठी, त्यामुळे सगळा कार्यक्रम त्याला इथे बघायला मिळतोय. अंजलीला मात्र राहून राहून इथे राकेशची आठवण येते. आजीच्या चेहऱ्यावर सुद्धा जरा का होईना थोडंसं छान असं स्माईल आहे. बरं वाटतं आज आजींना हसताना बघून. तर प्रेक्षकांनो इकडे ना आता राकेश काय करतोय बघा. राकेश नायर काय माणूस आहे हे तुला अजून कळलंच नाही रे चिंटुकल्या. आत्ता तर फक्त ना इंटरवल झाला आहे असं इकडे राकेश म्हणतोय आणि म्हणतो पण या नाटकाचा शेवटचा अंक आणि सगळ्यात प्रभावी अंक जो काही आहे तो आत्ता सुरू होतोय असं राकेश म्हणतोय ते. आणि मग पुढे म्हणतो घाबरायचं नाही हा चिंटू, सॉलिड थ्रिलर नाटक होणार आहे जे काही असेल ते, एकदम पैसा वसूल. आणि हे नाटक जेव्हा संपेल ना तेव्हा मात्र तुझ्या लक्षात येईल की ईश्वरी तुझी कधीच नव्हती, कारण ती फक्त माझी आहे,
फक्त माझी असं ओरडून आणि चिडून बोलतोय तो इथे आणि असं दरवाजा वगैरे ढकलतोय जोरात आणि म्हणतो जस्ट वेट अँड वॉच, येतोय लवकरच असं म्हणतोय तो. आणि आता हा नेमकं काय करणार हे बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्ही प्रोमो बघितलेच असतील की ईश्वरी समोर राकेशचा खरा चेहरा येणार आहे असं वाटतंय आणि त्यामुळे ईश्वरीला बसणार आहे धक्का. आता अर्णव या सगळ्यातून परत कसा मार्ग काढेल, कसं तो सगळं सिच्युएशन हँडल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मित्र.